आमच्या घरात जेव्हा पण पुरी भाजीचा किंवा स्पेशल जेवण असते बघा, त्यावेळी आम्हाला हे फ्रूट कस्टर्ड पाहिजेच. तर माझ्याकडे असा चॉपिंग बोर्ड नव्हता. घ्यायचा तर होता, पण मी कमी किमतीमध्ये चांगला शोधत होतो. तर मी Meeshoवर सर्च केलं, तर मला हा फक्त 120 रुपयाला दिसला. मी लगेचच ऑर्डर केला. तुम्हाला पण घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा. लिंक याची मिळून जाईल. भांड्यामध्ये मी अर्धा लिटर दूध उकळायला ठेवलं. दुसरीकडे इथं मी थंड दुधामध्ये 6 ते 7 चमचे कस्टर्ड पावडर घालून मिक्स करून घेतली. तर दुधाला उकळी येते तोवर यामध्ये मी 1 वाटी साखर घालून छान साखर विरघळून घेतली. आता लगेचच यामध्ये तयार करून घेतलेले कस्टर्ड दूध थोडं थोडं घालत मिक्स करून घ्यायचं. 1 ते 2 मिनिटातच हे दूध घट्ट होतं. लगेचच गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड व्हायला ठेवायचं. आवडीनुसार यामध्ये बारीक बारीक कापून फळं घाला. कोणतंही ऑनलाईन प्रोडक्ट जर आपल्याला कमी किमतीमध्ये चांगल्या क्वालिटीचं मिळालं तर आपल्याला किती आनंद होतोय. जास्त सुद्धा आधी फळं कापून ठेवू नका, नाहीतर काळी पडतील. इथं पूर्णपणे कस्टर्ड दूध थंड झालंय. असं पूर्णपणे कस्टर्ड दूध थंड झाले की मगच यामध्ये सगळी फळं घालायची. केळ तेवढं सगळ्यात शेवटी कापून टाकायचं. छान सगळं मिक्स करून 2 ते 3 तास फ्रीजला थंड व्हायला ठेवा. 2 ते 3 तासानंतर फ्रूट कस्टर्ड पूर्णपणे थंड झाले. वरून बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घातले आणि परत मिक्स करून घेतलं. तुम्ही पण करून बघा आणि जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं करा.